आजकाल स्त्रियांमध्ये इनफर्टिलिटी म्हणजेच वंध्यत्व हा प्रॉब्लेम फार कॉमनली दिसून येतोय. यामध्ये 3 टाइप्स येतात. प्रायमरी इनफर्टिलिटी, सेकंडरी इनफर्टिलिटी आणि अनएक्सप्लेन्ड इनफर्टिलिटी. प्रायमरी म्हणजे लग्नाच्या 1 वर्षानंतर देखील प्रेग्नन्सी न राहणं. त्यानंतर सेकंडरी, यामध्ये पहिलं मूल असताना दुसऱ्या वेळी प्रेग्नन्सी राहण्यासाठी प्रॉब्लेम येणं. आणि अनएक्सप्लेन्ड म्हणजे अशा केसेसमध्ये प्रेग्नन्सी न राहण्याचं ठोस कारणच माहित नसतं. चला तर मग बघूया स्त्रियांमध्ये प्रेग्नन्सी न राहण्याची काय काय कारणं असतात. सगळ्यात पहिला आणि महत्वाचा आहे ते म्हणजे एज. वयाच्या 35 नंतर स्त्रियांना प्रेग्नन्सी राहण्यासाठी प्रॉब्लेम येऊ शकतो. ओव्हॅरियन रिझर्व्ह म्हणजे वय वाढेल तसं एग्सची क्वालिटी कमी होते आणि त्यामुळे प्रेग्नन्सी राहण्यासाठी प्रॉब्लेम येतो. त्यानंतर हार्मोनल इम्बॅलन्स म्हणजे पीसीओडी किंवा थायरॉइड अशा कंडिशन्समध्ये हार्मोनल इम्बॅलन्स होतो आणि त्यामुळे देखील प्रेग्नन्सी राहण्यासाठी प्रॉब्लेम येतो. त्यानंतर युटेराईन प्रॉब्लेम्स म्हणजे गर्भाशयाच्या पिशवीला सूज असणं किंवा गाठ येणं हे देखील प्रेग्नन्सी न राहण्याचं कारण असू शकतं. किंवा ओव्ह्युलेशन रेग्युलर नसणं किंवा ओव्ह्युलेशन अजिबात न होणं यामुळे देखील वंध्यत्व येऊ शकतं. त्यानंतर काही मेडिकल कंडिशन्स म्हणजे जसं मी सांगितलं थायरॉइड असेल किंवा एंडोमेट्रियोसिस असेल यामुळे देखील इनफर्टिलिटी येते. आणि सगळ्यात महत्वाचं कारण आहे ते म्हणजे लाईफस्टाईल म्हणजे डायटरी हॅबिट्स, लठ्ठपणा, त्याचबरोबर स्ट्रेस या गोष्टींमुळे वंध्यत्व येतं. आणि आजकाल इनफर्टिलिटीच्या केसेस जास्त वाढलेत. आणि अशा कंडिशनमध्ये काय होतं की फार काळ ट्रीटमेंट घ्यावी लागते आणि यामुळे मग इमोशनल स्ट्रेस, सायकोलॉजिकल प्रॉब्लेम्स म्हणजे एन्झायटी, डिप्रेशन अशा तक्रारी वाढतात. तर इनफर्टिलिटीचा प्रॉब्लेम असेल तर अशा कंडिशन्समध्ये होमिओपॅथिक औषधं अतिशय फायदेशीर ठरतात. कारण होमिओपॅथीमध्ये डिटेल केस टेकिंग घेऊन पेशंटच्या मानसिक आणि शारीरिक परिस्थितीचा विचार करून मेडिसिन दिलं जातं. आणि हे जे मेडिसिन्स आहेत ते नॅचरल इन्ग्रेडियंट पासून तयार केलेले असतात, शिवाय माइल्ड स्वरूपाचे असतात. त्यामुळे या औषधांचा साईड इफेक्ट देखील होत नाही आणि नॅचरली कन्सीव्ह होण्यासाठी मदत होते. आणि त्याचबरोबर इम्युनिटी देखील बूस्ट होण्याचं काम होतं. त्यामुळे जर तुमच्या घरामध्ये, रिलेटिव्हज मध्ये कोणाला जर इनफर्टिलिटीचा प्रॉब्लेम असेल तर तुम्ही होमिओपॅथीचा नक्की अवलंब करू शकता.